देवाची स्तुती असो आणि मंडळीतील सर्व परिवार, आपले सर्व तरुण मुलं आणि मुली आणि महाराष्ट्रातील सर्व जे नियमित या भक्तीला जोडल्या जात असतात आणि आजही जे जोडले गेले त्या सर्वांचे प्रभूमध्ये प्रेमपूर्वक या भक्तीमध्ये स्वागत आहे। देवाची स्तुती असो, कारण परत एक संधी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे। पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो की देव चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे। इतकंच नव्हे तर त्याची दया रोज आणि रोज त्याच्या लेकरांसाठी, त्याच्या विश्वासांसाठी नवीन होत असते। आणि म्हणून नक्कीच आज परत ही भक्ती आमच्यासाठी एक नवीन आत्मिक अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही। आणि चला तर म्हणून आपण या भक्तीमध्ये समर्पित होऊया आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी आपलं अंतःकरण, आपलं जीवन त्याच्यासाठी आपण मोकळं करणार आहोत। त्याचं सहाय्य आपण घेऊया, आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही सर्वप्रथम तुझे आभार मानतो, कारण देवा येथपर्यंत तू आमचं सांभाळ केलेला आहेस, येथपर्यंत तू आम्हाला राखलेला आहेस आणि आज परत ह्या भक्तीची संधी तू आम्हाला दिलेली आहे। प्रभू, आज आम्ही तुझं सहाय्य मागत आहोत, कारण देवा तुझ्या सहाय्याची आम्हाला गरज आहे। हो प्रभू, आमच्यातील कित्येक जण आज अशक्त आहेत, अनेक जण प्रभू देवा कदाचित आजारी आहेत, काहींना प्रभू देवा अनेक गरजा आहेत। प्रभू देवा, आज आम्ही प्रार्थना करतो, आमच्या सर्वांच्या ज्या काही गरजा आहेत, जे काही कमीपण आहे, जे काही अशक्तपण आहे, जे काही उणेपण आहे, प्रभू देवा आजच्या भक्तीमध्ये तुझ्या सामर्थ्याने तू घालून टाक। प्रभू देवा, आजची ही भक्त आमच्यासाठी, आजच्या भक्तीतील वचन, आजची स्तुती गीत प्रभू देवा आमच्यासाठी एक नवीन आत्मिक अनुभव असा होऊ दे। दयासनावर तू आरूढ आहे प्रभू देवा आणि तुझ्या समोर आम्ही आलेलो आहोत। आमची प्रार्थना आहे देवा की आज प्रत्येकाला तुझ्या दयेने तू भरून टाक। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक, आमेन। देवाची स्तुती असो। आज या भक्तीतील जे स्तोत्र आहे ते आपण वाचन करणार आहोत। स्तोत्र 67 यावेळेस आपण वाचन करणार आहोत। स्तोत्र हे मी यासाठी निवडलेलं आहे कारण परत आजच्या भक्तीचा जो विषय आहे तारणाचं शिरस्त्राण, ज्यावर आपण ऐकत आहोत मागील काही दिवसांपासून, त्याचा उल्लेख या स्तोत्रामध्ये आहे आणि म्हणून हे स्तोत्र आपण आज वाचन करणार आहोत। स्तोत्र 67 आपण आपल्या समोर ठेवूया आणि वाचूया। देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आपला मूर्ख प्रकाश आमच्यावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा। तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रास विदित व्हावे। हे देवा, राष्ट्र तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्र तुझी स्तुती करोत, राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील। हे देवा, राष्ट्र तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्र तुझी स्तुती करोत। भूमीने आपला उपज दिला आहे, देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देवो। देव आम्हाला आशीर्वाद देवो व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरो। देव त्याच्या सत्यवचनावर आशीर्वाद देव। आज आपल्या भक्तीतील पुढील भाग जो आहे आणि परमेश्वराचं स्तवन त्याकडे आपण जाणार आहोत। आज आपण एक गीत सर्व मिळून गाणार आहोत आणि ते गीत आहे, सृष्टी है तेरी पवित्रम गाती है महिमा तेरी। या अगोदर सुद्धा आपण ते गायलेलं आहे, पण यावेळेस ते मी यासाठी मी निवडलेलं आहे कारण हा जो महिना आहे हा उपकार स्तुतीचा महिना आहे। हा महिना जो आहे हंगामाच्या सणाचा आहे आणि जे वचन आपण या स्तोत्रामध्ये वाचलं की भूमीने आपला उपज दिलेला आहे, देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देवो। सृष्टी है तेरी पवित्रम गाती है महिमा तेरी। सृष्टी परमेश्वराचा महिमा करते, कशाने? हे वचनामध्ये सांगितलंय की आपला उपज, आपला हंगाम ती परमेश्वराला देत आहेत आणि नक्कीच हे दिवस हंगामाचे दिवस आहे आणि नक्की आपण सुद्धा आपला हंगाम परमेश्वराला देऊया। कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपला समय देऊ, आपला जे काही परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिला त्या आशीर्वादातील भाग आपण परमेश्वराला समर्पित करूया आणि नक्कीच देव आम्हाला कैक पटीने ह्या दिवसात आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही। चला हे गीत सुद्धा त्या परमेश्वराच्या गौरवासाठी आपण त्याला सादर करूया। सृष्टी है तेरी पवित्रम गाती है महिमा तेरी। चला हे गीत आपण गाऊया।
कहते फरिश्ते, करता है तू ही हमारा। सृष्टि के हर एक कण में निकला है तेरा प्यार। सृष्टि के हर एक कण में निकला है तेरा प्यार। ओ वंदना, ओ वंदना, सृष्टि के मालिक तू। ओ वंदना, ओ वंदना, सृष्टि के मालिक तू। सृष्टि है तेरी पवित्रम, गाती है महिमा तेरी। सृष्टि है तेरी पवित्रम, गाती है महिमा तेरी। झरने बिखर कर उठे, करते हैं तेरी महिमा। झरने बिखर कर उठे, करते हैं तेरी महिमा। पंछी भी गाते हैं, कितना महान। पंछी भी गाते हैं, कितना महान। वन के सुमन भी हंसते हैं, करते हैं जय जयकार। वन के सुमन भी हंसते हैं, करते हैं जय जयकार। ओ वंदना, ओ वंदना, सृष्टि के मालिक तू। ओ वंदना, ओ वंदना, सृष्टि के मालिक तू। सृष्टि है तेरी पवित्रम, गाती है महिमा तेरी। सृष्टि है तेरी पवित्रम, गाती है महिमा तेरी। सारे धरा पर गूंजती है इस दिन महिमा तेरी। सारे धरा पर गूंजती है इस दिन महिमा तेरी। सृष्टि है तेरी पवित्रम, गाती है महिमा तेरी। सृष्टि है तेरी पवित्रम, गाती है महिमा तेरी। मला आशा आहे की हे गीत आपल्या सर्वांना परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे. सृष्टी है तेरी पवित्रम, गाती है महिमा तेरी. आज आपण आजच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत. आज परत मी खूप आभार मानतो की आपले ज्येष्ठ पाळसाहेब डॉक्टर रेव्हरंड प्रबोध अघमकर आपल्यासाठी वचन घेऊन येत आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून आणि अतिशय सुंदर रीतीने आपल्याला ते मार्गदर्शन करत आहेत.
जो विषय आजचा आहे आणि जे स्तोत्र आपण वाचलं त्यामध्ये दुसऱ्या वचनामध्ये आपण वाचलं की ह्यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. तारणाचं स्पष्टीकरण, तारणाचं सुंदर असं विवेचन आणि मार्गदर्शन ते वचनातून आपल्याला करत आहे. आणि नक्कीच आज आपल्याला ह्या वचनातून परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं लक्ष आपण परमेश्वराकडे लावूया. चला तर आज देवाचं वचन आपण मनापासून अंतःकरणापासून ग्रहण करूया. शालोम. देवाची शांती आपणा सर्वाबरोबर असो. आणि त्याचबरोबर जे देवाची सेवा ह्या संगीताच्या द्वारे गाण्यांच्या द्वारे करतात त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया आणि त्यांचेही आभार मानत आहोत. ही सर्व काही त्या प्रभू येशूची सेवा आहे आणि त्याच्या कृपेनंच आपण ही करीत आहोत. संत पौल हा एक महान देवाचा सेवक होऊन गेला आणि त्याच्या सेवा कार्यामध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. एकदा त्याच्या सेवेच्या प्रवासामध्ये तो फिलिप्पी ह्या शहराला त्याने भेट दिली. तो आणि त्याचा साथीदार सिला हे त्या शहरात गेले आणि त्या शहरात ते जे विश्वासणारे होते त्यांची तो भेट घेत असे, त्यांना तो संदेश देत असे वगैरे वगैरे. पण ह्या त्याच्या भेटीमुळे त्या गावामध्ये फार मोठा एक अनर्थ घडला असं म्हणायला काही हरकत नाही. चमत्कारी घटना घडल्या फक्त एकाच त्याच्या त्या फेरीने. अर्थात ज्या ठिकाणी तो सेवा करत होता, प्रभूचा संदेश देत होता, ते तर आनंदितच होते. पण जसा जसा तो त्या गावामध्ये फिरत होता, रस्त्याने जाताना आपल्याला माहित आहे की कधी कधी पुष्कळ लोक तुमच्या मागे येतात जर आपण प्रसिद्ध असलो तर. पण ह्या दोघांच्या मागे एक वेगळीच व्यक्ती फिरत होती किंवा येत होती आणि ती होती एक मुलगी. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की ती दैवज्ञ वारे अंगात असलेली किंवा सैतानी शक्ती जिच्या अंगात होती ती मुलगी त्यांच्या मागे फिरत असे. नवलाची गोष्ट अशी आहे की ती त्यांच्याच मागे बरोबर आली. आणि हा जो वृत्तांत आहे हा प्रेषितांची कृत्ये अध्याय 16 आणि 16व्या वचनापासून तर 34व्या वचनांच्या मध्ये आहे आणि आपण तो पूर्ण वाचू शकता. पुढे असं घडलं की ती मोठमोठ्याने ओरडायला लागली आणि त्या ओरडण्यामध्ये ती एक गोष्ट पौल आणि सिला ह्यांच्या बाबतीत सांगायला लागली. किंबहुना 2 गोष्टी म्हणता येतील आणि ते तिने जे म्हटलेले आहेत शब्द ते 17 वचनामध्ये येतात. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने बोलली की ही माणसे परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. मंडळी, श्रोते हो, फार महत्वाचा शब्द अशा एका व्यक्तीनं सांगून ठेवला इथे की जी व्यक्ती सैतानी शक्तीने भरलेली होती. आणि तशा व्यक्तीने ओळखलं की संत पौल आणि त्यांचा साथीदार सिला हे कोण आहेत, ते काय आहेत, त्यांचं जीवन काय आहे. आणि ती स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर ओरडून म्हणते आहे रस्त्याने फिरत असताना. आणि ते असं की हे देवाचे दास आहेत. फार महत्वाचा त्या ठिकाणी भाग आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो. आपल्या जीवनाच्या बाबतीत तो आपण केव्हा तरी दुसऱ्या एका विषयामध्ये पाहणार आहोत. अजून एक तिने दुसरा भाग ह्या वचनामध्ये सांगितला, ते तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात किंवा सांगतात. किती नवलाची गोष्ट आहे की एक सैतानाने पछाडलेली मुलगी आणि मग तिला नक्की माहित आहे की हे कोण आहेत
आणि यांचा संदेश काय आहे, काय त्यांना सांगायचं आहे. आपला विषय ह्या कालावधीमध्ये तारणाचं शिरस्त्राण आहे. याचा अर्थ असा की सैतानाला सुद्धा माहित आहे की कोणत्या व्यक्ती तारण कळवतात, तारणाची घोषणा करतात आणि तारण स्वीकारतात, हे सुद्धा सैतानाला नक्कीच माहित आहे. ज्या अर्थी सैतानाला माहित आहे की आपण तारण सांगतो, सांगण्याची जी घोषणा आहे ती कोण करतं हे जर सैतानाला माहित आहे, तर कोण ते स्वीकारतं हे सुद्धा नक्कीच सैतानाला माहित असलं पाहिजे. फार महत्वाचा शब्द आणि फार महत्वाचं वचन आहे. आपण पुढे जाऊया. काय झालं की ही जी दैवज्ञ वारे लागलेली मुलगी ह्या दोघांच्या मागे फिरत असे, ओरडत असे, आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे की शेवटी मग पौल फार अस्वस्थ होऊन मागे फिरून त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू इजमधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. एक चमत्कार ह्या ठिकाणी झाला, तो हा की ह्या मुलीने त्या दोघांना ओळखलं, ह्या मुलीने त्यांचा संदेश काय आहे तो ओळखला. आणि मग अजून एक चमत्कार की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने संत पौलाने त्या मुलीला त्या पिशाच्यापासून, अशुद्ध आत्म्यापासून पूर्णपणे मुक्त केलं. फार फार चमत्कारिक घटना. फक्त हा प्रभूचा दास त्या शहरात गेला आणि हे चमत्कार सुरू झाले. पण पुढे असं झालं की त्यांच्यावर आरोप करण्यात आले. कोणी आरोप केला यांच्यावर? जी मुलगी अशा प्रकारे अशुद्ध आत्म्याने भरलेली होती आणि तिचा एक प्रकारे व्यापारासाठी वापर करून काही लोक आपला पैसा कमवीत असत. आणि काय झालं की त्यांची कमाई ती मुक्त झाल्यामुळे बंद पडली. आणि मग मात्र त्यांनी आरोप संत पौल आणि सिला यांच्यावर केला. आणि तो आरोप आपल्याला दिसतो की त्यांचं असं म्हणणं आहे की हे वेगळंच काही आम्हाला सांगतात ह्या गावच्या लोकांना, की जे आपल्यासाठी नवीन आहे, हा यांचे विचार आणि यांच्या चालीरीती हे ह्या आपल्या गावामध्ये आणू पाहतायत, यांना थांबवलं पाहिजे आणि हे बरोबर नाही. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे खोटे नाटे त्यांच्यावर आरोप आणून शहरांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांना नेलं. आणि अर्थात त्यांनी थोडीफार विचारपूस केली असायला पाहिजे होती, पण फारशी विचारपूस न करता जे ते मोठे व्यापारी होते त्यांचं ऐकून त्यांना एका जेलमध्ये टाकून दिलं. आता ह्या पुढे खरं पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की अजून काय घडणार आहे. आता जेलमध्ये टाकलं, संपलं, आता म्हणजे त्यांची काही सुटका नाहीये. परंतु देवाच्या लोकांना तो जो भाग आहे तो शेवट नसतो. देवाच्या लोकांच्यासाठी देव काहीतरी नवीन मार्ग काढतो, हे आता पुढच्या घटनेवरून आपल्याला दिसतं. पुढे असं झालं की सिला आणि संत पौल हे चांगले गायनं गात होते, देवाची स्तुती करत होते. जेलमध्ये त्यांना टाकलं, वेगवेगळ्या प्रकारचे खोटे नाटे आळ त्यांच्यावर आणले आणि तरीही त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. असं वाटलं की आता जेल म्हणजे त्यांचा शेवट त्या ठिकाणी होईल. परंतु तसं नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आता हा माझा शेवट आहे ह्या ठिकाणी. पण शत्रूचा विजय कधीही होत नाही जर आपण खरोखरच प्रभू येशू ख्रिस्ताचे भक्त आहात, पाईक आहात, तर त्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. पुढे असं झालं की हे गाणे गात आहेत आणि मध्यरात्री एक मोठा भूमिकंप झाला. पुन्हा एक मोठी चमत्कारिक घटना. आणि हा भूमिकंप अर्थात फार जबरदस्त होता. वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती पडल्या, दार पडले आणि हा त्यांची जी
बंदीशाळा जी होती, बंदीखाना जो होता, जेल जो होता, त्यांच्याही भिंती पडल्या, दार पडले आणि त्यांचे जे साखळदंड होते ते सुद्धा, हातकड्या सुद्धा तुटल्या आणि ते मुक्त झाले. पण एक गोष्ट पुन्हा घडली, चमत्कार आहे. मी सांगितलं की ही पूर्ण घटनाच चमत्कारांनी भरलेली आहे. त्यामुळे काय झालं की तो जो बंदीखान्याचा मोठा अधिकारी होता तो अर्थात उठला, खडबडून जागे झाला आणि पाहतो तर सगळीकडे पडलेला आहे. आणि मग त्याला अशी भीती वाटली की कदाचित हे सगळे जे बंदिवान आहेत ते सुद्धा आता पळून गेले. आणि मग त्याला अशी भीती वाटली, आणि ती भीती अशी की आता माझं नाव पूर्णपणे गेलं, जे काही मी आतापर्यंत कमावलं होतं ते पण गेलं, आणि म्हणून आता माझ्या जीवनामध्ये काही राहिलं नाही, काही यश राहिलं नाही, आणि म्हणून मग तो स्वतःच्या जीवनाचा शेवट करणार होता. त्याने त्याची तलवार सुद्धा काढली असं म्हटलेलं आहे ह्या पुढच्या घटनेमध्ये. तितक्यात संत पौलाने त्या रोमी अधिकाऱ्याला म्हटलं की महाराज थांबा, तसं काही करू नका, आम्ही ह्या ठिकाणीच आहोत, आम्ही सर्वजण ह्याच ठिकाणी आहोत. आणि हा आवाज ऐकून तो जो अधिकारी होता तो त्यांच्याकडे चालत आला आणि असं म्हटलेलं आहे की मग दिवे आणून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सिला ह्यांच्या पाया पडला आणि त्यास बाहेर काढून म्हणाला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. ही जी वचनं आहेत प्रेषितांच्या कृत्यामध्ये 16 अध्यायामध्ये 29 आणि 30 आणि पुढची सुद्धा वचनं मी आपल्यासाठी वाचणारच आहे. नवलाची गोष्ट आहे की सुरुवातीला संत पौल त्याला म्हणतो की महाराज तसं करू नका, आपला जीव हा महत्वाचा आहे. आणि मग त्याच्यानंतर जो अधिकारी आहे तोच अधिकारी त्यांच्या जवळ येतो, त्यांच्या पाया पडतो आणि उलट संत पौलाला म्हणतो की महाराज. आणि मग एक प्रश्न, फार वेगळाच प्रश्न. खरं पाहिलं तर बंदीखान्याच्या बाबतीत, त्यांच्या भविष्याच्या बाबतीत किंवा इतरही गोष्टींच्या बाबतीत तातडीचे जे काही प्रश्न होते, भूमिकंप झालेला होता, त्या बाबतीत काही प्रश्न असले पाहिजेत. परंतु एक वेगळाच त्याने प्रश्न ह्या ठिकाणी असा वापरला की महाराज म्हणजे संत पौल माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. हा त्याला कुठून प्रश्न आलेला आहे अचानकपणे एका पोलीस अधिकाऱ्याला, आणि मध्यरात्री, आणि तेही असा भूमिकंप झालेल्या परिस्थितीमध्ये. त्याचे काही कारण असतील. एक कारण असं असू शकतं की त्याला पूर्ण माहित आहे, कारण त्या अगोदर जी मुलगी त्यांनी मुक्त केली होती त्या मुलीने सगळ्या गावाला जणू काय सांगून टाकलेलं होतं की यांचा संदेश काय आहे आणि काय ते करतात ते सांगूनच ठेवलेलं होतं. त्याने ऐकलेलं होतं, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे खोटे नाटे त्याच्यावर आणून त्यांना जेलमध्ये टाकलं होतं हे त्याला माहित होतं. ह्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे गुन्हे नाहीत, पण यांच्याकडे एक संदेश आहे, हा त्याने कदाचित ऐकला आणि तो त्याच्या डोक्यात होता. आणि कदाचित एका क्षणापूर्वी त्याचा जीव ह्या जगातून गेला असता. आणि म्हणून त्याला आता कळलं की माझं तारण ही तर अत्यंत महत्वाची गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे. आणि हीच दोघे जण, संत पौल मला तारणाच्या संदेशाबाबतीत किंवा तारण, मुक्ती आणि मोक्ष कसा मिळवायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा भूमिकंप झाला, हे जे काही घडामोडी घडल्या, ही आता मध्यरात्रीची वेळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. माझी नोकरी दुय्यम आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न आता त्याच्यासमोर जो होता तो हा की महाराज माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे की फार महत्वाची गोष्ट तो बोलला
एवढा मोठा अधिकारी, त्याला एक अत्यंत महत्वाची आणि तातडीची गोष्ट वाटली, आणि ती म्हणजे की त्याचं स्वतःचं तारण व्हावं म्हणून काय केलं पाहिजे. ह्या त्याच्या प्रश्नामध्ये प्रश्न योग्य आहे, परंतु त्या प्रश्नाचा जो रोख आहे तो थोडासा वेगळा आहे. काय म्हणतो तो? माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. पुष्कळदा जवळजवळ प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक लोकांच्या मध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या शिक्षणांच्या मध्ये हाच एक विषय असतो. तो असा की काय केलं पाहिजे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या तीर्थयात्रा केल्या पाहिजे, कुठे जायला पाहिजे, किती मोठं दान केलं पाहिजे, यज्ञयाग कुठे करायला पाहिजे, काय करू की जेणेकरून माझं मुक्ती होईल किंवा मला तारण मिळेल, मोक्ष कसा मिळेल त्याची खात्री कोण देऊ शकतं, ह्याच्यासाठी काय करायचं, कोणती कृती करायची, कोणते कर्म करायचे, हा ह्या प्रश्नाचा अर्थ आहे. पण त्याचं उत्तर जे आहे ते एकदम वेगळं संत पौलाने दिलेलं आहे. 31व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, ते म्हणाले, कोणते? संत पौल आणि सीला. ते म्हणाले 31व्या वचनामध्ये, अर्थात प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. एकदम वेगळाच मार्ग, वेगळीच दिशा तारणासाठी संत पौल आणि सीला ह्यांनी त्याला दिली. काय करू, किती कर्म करू, किती मोठी कर्म करू, किती वर्ष मी मोठी कर्म आणि तीर्थयात्रा आणि काय काय पूजा अर्चा करू, असा त्याच्या प्रश्नाचा जो अर्थ होता किंबहुना विषय होता, त्यापेक्षा एकदम वेगळं संत पौलाने उत्तर दिलं. त्याने सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्तांच्यावर विश्वास ठेव. कर्मांच्या अगदी दुसरं आणि वेगळं असा मार्ग, कृपेचा आणि विश्वासाचा हा जो मार्ग आहे, तो त्या अधिकाऱ्याला संत पौल आणि सीला ह्या दोघांनी दिला. मंडळी, हा जो प्रश्न आहे की मी काय करावं, हा फार जुना आहे, फार म्हणजे फारच जुना आहे आणि सगळीकडे तो आहे. पण त्याचं उत्तर असं आहे, विश्वास आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. कारण त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आले, त्यांनी आपली आहुती दिली, आणि मग जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं, त्याचं तारण होतं, आणि ह्या जगामध्ये तो एक मुक्त, मोक्ष पावलेला अशी व्यक्ती म्हणून पुढे आपलं जीवन जगू शकतो. पुढे असं झालं की त्यांनी त्याला त्याच्या घरातील सर्वांस प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्या जवळ येऊन त्यांच्या जखमा धुतल्या, आणि तेव्हाच त्याने व त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यास घरी नेऊन खाऊ घातले आणि देवावर विश्वास ठेवून सहकुटुंब हर्ष केला, आनंद केला. काय सुंदर ही घटना घडली. वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार घडले, वेगवेगळ्या प्रकारच्या भयानक गोष्टी घडल्या, घटना घडल्या, नैसर्गिक घटना घडल्या, आणि त्यातून मात्र शेवटी संत पौल एक संदेश देतो, कारण त्याच्यासाठी तो गेला होता, त्याच्यासाठी. आणि त्याची साक्ष मात्र कोणी दिली होती? ती दैवज्ञ वारे अंगात असलेली एक मुलगी, त्यांच्याच शहरातली. मंडळी, फार चमत्कारिक घटना आहे ती, की दैवज्ञ वारे अंगात असलेली मुलगी ओळखते की त्यांचा संदेश काय आहे, आणि जर ती ओळखू शकते, सैतान ते जर ओळखतो, तर सैतान ज्यांनी तारण स्वीकारलं प्रभू येशू ख्रिस्तांचं, त्यांना सुद्धा तो ओळखू शकतो. कोणाच्या डोक्यावर हा टोप आहे, कोणाच्या डोक्यावर हे भूषण आहे तारणाचं, ते सैतानाला माहित आहे. आणि म्हणून आज ते शिरस्त्राण, तो टोप, तारण नावाचा टोप आणि शिरस्त्राण आज प्रभू येशू ख्रिस्ताकडून घ्या, स्वीकारावा.
त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे आपलं आणि आपल्या सगळं कुटुंबियांचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. देव आपणास आशीर्वाद देव. शालोम. मला आशा आहे की आजची प्रभुवचने परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची केलेली आहे. मी आभार मानतो आपले ज्येष्ठ बाळासाहेब रेव्हरंड डॉक्टर प्रभू दघमकर त्यांच्या वचनाच्या सेवेबद्दल. आणि नक्कीच आपण सर्व त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये राहू की परमेश्वराने त्यांना विशेष करून आणि त्यांच्या परिवाराला या दिवसामध्ये सुरक्षित ठेवावं आणि विशेष आरोग्य द्यावं. आज आपल्या भक्तीतील आपण पुढील भाग जो प्रार्थनेचा आहे त्याकडे वळणार आहोत. देवाची स्तुती असो, कारण अनेकांना परमेश्वराने गेल्या सप्ताहामध्ये आशीर्वादित केलेला आहे. विशेष उपकार स्तुती आपले जे विद्यार्थी आहे, जे हॉस्पिटलचे ते कळवतात. कारण आपल्याला ठाऊक आहे की आपल्या जे हॉस्पिटलमधील जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अंतिम परीक्षा त्यांची झाली आणि BSc नर्सिंगची, त्यामध्ये ते सर्वजण उत्तीर्ण झाले. त्याबद्दल त्यांनी परमेश्वराची स्तुती केलेली आहे. मंडळीचे पण आभार मानलेले आहे. माझ्यातर्फे आणि आपल्या संपूर्ण मंडळीतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन. आणि येणारे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वर असंच त्यांना सहाय्य करो आणि त्यांची येणारे दिवस आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या नोकरीच्या द्वारे रुग्णसेवा जी घडणार आहे अनेकांसाठी ती आशीर्वाद व्हावी, हीच प्रभूचरणी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या जीवनासाठी आमची प्रार्थना आहे. देव त्यांना खूप आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे गेल्या सप्ताह या महिन्यामध्ये आपण मंडळीतर्फे हंगामाचा सण पाळत आहोत आणि एक वेगळ्या प्रकाराने आपण या परिस्थितीमध्ये हंगामाचा सण पाळत आहोत. मागच्या सप्ताहामध्ये आपल्या तरुण मुलांनी जवळजवळ 8 कुटुंबियांना, गरजू कुटुंबियांना मुंबईमध्ये प्रत्यक्ष जाऊन धान्याची पॅकेट्स दिलेले आहेत आणि मदत पुरवलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्व मंडळीच्या या सणामध्ये असलेल्या सहभागाबद्दल आणि आपल्या सहकार्याबद्दल देवाची स्तुती असो. आपण काही प्रार्थनेमध्ये आपण आहोत आणि आपण प्रार्थना करणार आहोत. अर्पित आपला मुलगा आहे, त्याच्या वडिलांसाठी आरोग्याची प्रार्थना मागितली आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्रिभुवन परिवारासाठी आपण प्रार्थनेमध्ये आहोत, त्यांच्या आरोग्यासाठी. त्याचप्रमाणे अभिया शिंदे, त्याच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला विशेष करून आपण यावेळेस सहाय्य मागणार आहोत. योशुआ याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि त्याला सुद्धा सहाय्याची आणि परमेश्वराच्या आरोग्याची गरज आहे. मागील सप्ताहामध्ये ज्यांचे वाढदिवस झाले त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करू. काही ऍडमिशन सुरू झाले, विशेष करून जे वैद्यकीय क्षेत्रातील जे अभ्यासक्रम आहे त्यांच्यासाठी आणि त्यांचे ऍडमिशन्स आहेत. उदाहरणार्थ BSc नर्सिंग आहे, फार्मसी आहे, मेडिकलच्या, आणि काहींनी त्याबद्दल सुद्धा परमेश्वराचं सहाय्य मागितले आहे. आणि नक्कीच आपल्या लेकरांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी परमेश्वराच्या सहाय्याची गरज आहे. आपण ते मागणार आहोत. चला तर आपण या प्रार्थनेमध्ये ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणावर सहभागी होऊया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, सर्वप्रथम मी खूप तुझे आभार मानतो देवा की तुझ्या चरणी येऊन ही भक्ती करण्याची संधी तू आम्हाला दिलीस. ही प्रार्थना आज आम्ही तुला सादर करत आहोत, त्याबद्दल सुद्धा आम्ही तुझे आभार मानतो देवा. कारण तुझं दयासना आमच्यासाठी उपलब्ध आहे. तुझ्या दयासनासमोर आम्ही आलो आहोत देवा, आमच्या या सर्व गरजा घेऊन. सर्वप्रथम आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी उपकार स्तुती करतो देवा, कारण तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. अनेक गोष्टी तू पुरवलेल्या आहेस. आम्ही विशेष करून आमच्या तरुण लेकरांच्यासाठी तुझी स्तुती करतो देवा, कारण देवा आमच्या मंडळीतील आमच्या तरुण मुलांना आणि मुलींना आणि विशेष करून जे हॉस्पिटलमधले नर्सिंगचे स्टुडंट्स आहे किंवा इतर ठिकाणचे प्रभू जे BSc नर्सिंग ज्यांनी यावेळेस कंप्लीट केलेलं आहे, त्यांना तू उत्तीर्ण केलेला आहे. त्यांचा अभ्यासक्रम प्रभू देवा तू पूर्ण यशस्वी केलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. आज आमची प्रार्थना आहे देवा, इथून पुढे सुद्धा देवा त्यांना असा सहाय्य करता आणि मार्गदर्शक तू हो. त्यांची पुढील करिअर प्रभू देवा फक्त नोकरी न राहता सेवा घडू दे, रुग्ण सेवा घडू दे. अनेक लोकांना देवा त्यांच्या रुग्ण सेवेच्या द्वारे तू आशीर्वादित कर, अशी नम्र प्रार्थना आमच्या सर्व तरुण मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी ज्यांनी देवा हा BSc नर्सिंग अभ्यासक्रम गेल्या महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे. प्रभू आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो की आमची अनेक मुलं प्रयत्नांमध्ये आहे आणि ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये आहेत. प्रभू देव आमची प्रार्थना, आमची लेकरं जे प्रयत्न करत आहेत त्यांचे अद्भुतरित्या देवा त्यांच्यासाठी तुझे मार्ग त्यांना तू उघड. योग्य शाखा, योग्य कॉलेज, योग्य ठिकाण त्यांना प्राप्त होते, अशी प्रार्थना मी त्यांच्यासाठी करतो
देवा आज आम्ही शिकून प्रार्थना करतो की आरोग्य आम्हाला हवं आहे. देवा आम्ही शिकून प्रार्थना करतो आमचे प्रिय परिवार त्रिभुवन यांच्यासाठी कृपा करून त्याच्या परिवारात तो आरोग्य देत आहे. आणि देवा अजूनही आम्ही पूर्ण आरोग्यासाठी त्यांना तुझ्या हाती समर्पित करतो. अभिया शिंदेसाठी आम्ही प्रार्थनेमध्ये होतो देवा, आणि तू त्यांना आरोग्य देत आहे त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही पूर्ण शिंदे परिवार यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या प्रत्येक कौटुंबिक गरज, त्यांची आरोग्यविषयक गरज, ओ प्रभू आम्ही आज या परिवाराला तुझ्या हाती समर्पित करतो. देवा मी विशेष करून प्रार्थना करतो अर्पितेच्या वडिलांसाठी, आणि देवा कृपा करून त्यांना आरोग्य दे. यहोशुवासाठी आमची प्रार्थना आहे देवा, आम्हाला ठाऊक नाही पण आज तुझ्या सहाय्याची त्याला गरज आहे. कृपा करून त्याचा सहाय्य करता हो. प्रभू मी आज प्रार्थना करतो की मागील सप्ताहामध्ये ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्याला एक नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये तू जोडलेलं आहे, प्रभू आम्हास ठाऊक आहे की आमचे दिवस आम्हाला ठाऊक नाही, पण देवा आम्हास ठाऊक आहे की तुझ्या हातामध्ये जेव्हा आम्ही समर्पित होतो आमच्या आयुष्याचे सर्व दिवस आम्हाला कल्याण आणि दया ही लाभतात. आमची प्रार्थना आहे ज्यांना नवीन वर्ष लाभलेला आहे त्यांना हे वर्ष आशीर्वादाचं होऊ दे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो देवा की अनेक लोक या दिवसांमध्ये हंगामाच्या सणाच्या द्वारे तुझी उपकार स्तुती करत आहे, आमची संपूर्ण मंडळी. आणि देवा ज्या ज्या परिवारांना, गरजू परिवारांना देवा ह्या दिवसात आम्ही मदत पुरवत आहोत, प्रीतीची मदत करत आहोत देवा. या दिवसांमध्ये प्रभू देवा विशेष करून देवा ही सेवा अधिक घडू दे. अनेकांना देवा, अनेक गरजू कुटुंबियांना त्याचा लाभ मिळू दे आणि तुझं गौरव प्रगट कर अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत. ज्या तरुण मुलांनी प्रभू देवा जे करत आहेत आणि ज्यांनी मदत केलेली आहे देवा, त्या सर्वांना देवा तुझी दया, तुझी कृपा आणि तुझं संरक्षण तू पुरवत आहेस त्याबद्दल सुद्धा आभार मानतो. प्रभू आज आम्ही शिकून प्रार्थना करतो आमचे ज्येष्ठ बाळासाहेब प्रबोध दघमकर, बाळकीनबाई आणि त्यांचा संपूर्ण परिवार. हो प्रभू त्यांचं सहाय्य करता तू गेल्या दिवसात झालेला आहे, अजूनही तुझ्या सहाय्याची आणि आरोग्याची त्यांना गरज आहे. कृपा करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात असलेलं आरोग्य त्यांना लाभू दे अशी प्रार्थना आम्ही त्यांच्यासाठी करतो. परत देवा आम्ही सर्व तुझ्याचे समर्पित होतो. सर्वमान महिमाने गौरव तुला देतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण यावेळेस म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरपी येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. देवाची स्तुती असो. परत परमेश्वराचे खूप खूप आभार मानतो आजच्या ह्या सुंदरशा भक्तीबद्दल. असंच आपण येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा एकमेकांच्यासाठी प्रार्थनेमध्ये राहूया. आपल्या काही गरजा असतील, काही प्रार्थनेचे विषय असेल तर जरूर आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही पाठवू शकता. त्याचप्रमाणे आपल्या गरजांसाठी आमचा प्रार्थनाचा जो ग्रुप आहे तो सदैव सक्रिय आहे, आणि कृपा करून म्हणून आपल्या सर्व गरजा विनंत्या तुम्ही आमच्या नंबरवर कळवा. परत पुढच्या रविवारी अशाच रीतीने अशाच वेळेस आपण परत भेटूया. तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. देवाची शांती तुम्हाला बरोबर असो.